त्यांचं नवयौवन दर्शन देतात आणि 16व्या दिवशी जगन्नाथजी रथयात्रेसाठी निघतात. त्यांच्या मावशीच्या घरी जगन्नाथजी निघतात. पण थोडंसं इंद्रद्युम्नाकडे येऊया. इंद्रद्युम्न राजाने ज्या वेळेस मंदिर स्थापन केलं, त्याच्यामध्ये मूर्तीला बसवलं, त्यावेळेस साक्षात जगन्नाथजी प्रकट झाले. आणि इंद्रद्युम्न राजाला विचारले की राजा, तू एवढं मोठं कार्य केलेलं आहेस, अनंत वर्ष याच्या पुढचे माझं दर्शन कलियुगातले सर्व लोक घेणार आहेत, मग तुला काय पाहिजे तू विचार. अच्छा. हा, इंद्रद्युम्न राजाला विचारतात. आता राजाने एवढं मोठं भगवंताचं मंदिर बांधलेलं आहे, त्यांचं प्रतिष्ठापना केलेलं आहे, त्याला काय काय प्रश्न पडले असेल, काय मी विचारू. तर तो एकच विचारतो, माझं कुळ नष्ट झालं पाहिजे. हा, याच्यानंतर माझं कुळ वाढू नये, कारण माझं कुळ पुढे वाढत गेला तर पुढचा येणारा जो पिढी आहे ते सांगू नये की माझ्या आजोबांनी बनवलंय हे मंदिर, माझ्या वडिलांनी बनवलंय, असं कोणीही सांगू नये. अहंकार नकोय. हो, अहंकार माझा आता कोणाकडे आला नाही तर त्याच्या पुढच्या पिढीला तरी ते कुठेतरी येईलच. आता कलियुग म्हणजे अहंकार येईलच, म्हणून तो माझा कुळ नष्ट कर म्हणतो. मग बाजूलाच उभी असते गुंडीच्या महाराणी. एका आईचं मातृत्व जर काढून घेतलं तर तिला वाईट वाटतं. मग ते तर जगन्नाथ आहेत, सगळ्यांना बॅलन्सच करणार. मग जगन्नाथजींना गुंडीच्या महाराणीला म्हणतात, आजपासून मी तुमचा मुलगा, अच्छा, मी तुला आई मानतो, असं गुंडीच्या महाराणीला म्हणतात. आणि मी वर्षातून 7 दिवस मी माझं श्रीमंदिर सोडून, माझं रत्नसिंहासन सोडून, तुझं मातृत्वाचं, तुझं जे काही तुझं प्रेम आहे, तुझ्या हातचं मी जेवण जेवण्यासाठी किंवा तुझं हे करण्यासाठी मी वर्षातून 7 दिवस मी तुझ्याकडे येईन. म्हणून गुंडीजा मंदिर जे आहे त्यासाठी रथयात्रा निघते. आणि रथयात्रेला दुसरं नाव आहे गुंडीजा यात्रा देखील म्हणतात. म्हणून रत्नसिंहासन सोडून पूर्ण गर्भगृहातले जे मूर्ती आहेत जगन्नाथजींचे विग्रह, ते रथामध्ये बसून गुंडीच्या महाराणीकडे घेऊन गेला जातात.